सुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण परमानंद मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद 15वा अध्याय 14व्या श्लोकापर्यंत काल झालं होतं. आता आपण 15वा श्लोक घेतोय. इथे भगवंत 13व्या 14व्या श्लोकात भगवंतांनी रादर 12, 13, 14 श्लोकात भगवंतांनी तेच वेगवेगळ्या रूपांनी विश्वात त्यांचा प्रकाश प्रकट करून विश्व कसं चालवतात त्याची काही द्योतक किंवा काही उदाहरणं दिलेत की चंद्रहून औषधींना पुष्टी करतात, वैश्वानर होऊन अन्न पचन करतात. थोडक्यात म्हणजे सगळे व्यवहार जे संसारात चाललेत ते त्यांच्या आधारेने चालतात हे सांगतात. आता स्वतःचे म्हणजे हे बाह्य व्यवहार तर झाले, पण जी बुद्धी किंवा जे अंतःकरण तत्व आहे तेही मीच कसं चालवतो हेही सांगतात आणि त्या अंतःकरणात तत्वातही मीच कसा आहे हेही सांगतात ते. 15वा श्लोक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविद् एव चाहम्. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. सगळ्यांच्याच, सर्व म्हणजे सर्व आलेत, सर्व प्राणी असा अर्थ बऱ्याच ठिकाणी दिलेला असतो, पण सर्व म्हणजे सगळेच झालं. प्राणी, पक्षी, मनुष्य, जंगम, स्थावर सगळं त्यांच्या हृदय सन्निविष्टो. त्याच्या हृदयात मी सन्निविष्ट आहे म्हणजे त्याच्यात सामावलेला आहे मी. आणि तिथे राहून मी काय करतो तर मत्त स्मृती ज्ञानम अपोहनम. मत्त म्हणजे माझ्याद्वारेच, माझ्यापासूनच स्मृती म्हणजे स्मरण. स्मृती ही चित्तत्वाचं लक्षण आहे. ज्ञान प्राप्त होणं हे चित्तत्वापासून होतं. तर असं स्मृती, एखाद्या विषयाची स्मृती, एखाद्या विषयाबद्दल ज्ञान. आणि अपोहनमच, अपोहन म्हणजे एखादी गोष्ट जी पूर्णपणे कळलेली नाही, त्याच्याबद्दल असं संशय, विपर्य आदी दोषांनी त्या वस्तूचं पूर्ण ज्ञान झालेलं नाहीये, अशा अवस्थेत ते संशय विपर्य सगळे दूर होणं, घालवणं म्हणजे अपोहनमचं. तर हे सगळं मीच करतो हे भगवान म्हणतात, माझ्यापासूनच होतं. आणि वेदैश्च सर्वैर अहमेव वैद्यो. सर्व वेदांच्या द्वारे अहमेव वेद्यो. वेद म्हणजे जाणणे, वेद्यो म्हणजे जाणण्यास योग्य असा. तर सर्व वेदांच्या मतेही किंवा सर्व वेदांच्या द्वारेही जाणण्यायोग्य असा अहमेव, मीच तो, मीच आहे. अहम, नुसतं अहम नाही म्हटले, अहम एव म्हणजे मीच फक्त असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. असं नाही की मी एक देव आहे विष्णू आणि मग दुसराही देव आहे, तिसरेही देव आहे, हे सगळे जणांचे. सर्व देवता ज्याच्यात ज्याचं रूप आहे असा तो मी भगवान आहे असं स्वतः ते सांगतात श्रीकृष्ण भगवान. आणि मी वेदांनी जाणण्या योग्य म्हणजे वेद्यो, वेद्य मी आहेच, पण ते वेद करणारा वेदांतकृत, वेदांत
वेदाचा अंतभाग म्हणजे वेदाचा पूर्वार्ध हा कर्मकांड सगळं सांगतो आणि उत्तर भाग ज्याला वेदांत म्हणतात. तर वेदांत म्हणजे वेदांचा शेवटचा भाग म्हणून वेदांत एवढंच नाही. कोणत्याही गोष्टीचं शेवट हे त्याचं शिखर असतं. म्हणजे त्याचा सार म्हणा किंवा आपण म्हणतो ना, हे सगळं एखाद्या गोष्टीच्या समारोपाच्या शेवटी सगळ्याचा अर्थ काय तर अमुक अमुक. तसं सगळ्या वेदाचा अर्थ काय तो सगळा त्या वेदांतात एकवटलेला आहे. तो वेदांतकृत मी आहे आणि वेद विदेव चाहम म्हणजे वेद जाणणाराही मी आहे आणि च्या अहम इथे पण एव लावायचा म्हणजे विद एव चाहम म्हणजे वेद वेदाचं ज्ञान होण्याकरता स्मृती, ज्ञान, अपोहनम हे जे गुण लागतात ते गुण देणारा मी आहे. सगळ्या वेदांचा प्रतिपाद्य वेदांनी ज्याला जाणण्यायोग्य म्हटलेलं आहे आणि जे जाणण्यासाठी वेद उत्पन्न झाले तोही मी आहे. वेदांत करणाराही मी आहे आणि वेदांना जाणणाराही मी आहे. म्हणजे मला तू जाण असंही म्हणत नाहीये. जेव्हा तू मला जाणतोस याचाच अर्थ तू म्हणजे मीच आहे. तत्वमसी हे तिकडे होतं. त्या ह्याने ईश्वर तत्वाला जाणणारा कोण आहे तर तो ईश्वरच आहे. हे भगवान इथे जाऊन सांगून देतात. खूप हा महत्वाचा श्लोक आहे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की संपूर्ण गीतेचं पठण करायला वेळ नसेल किंवा एवढं पाठ होण्याची ज्यांची शक्ती नसेल ते 15वा अध्याय पाठ करून तो म्हणतात. इव्हन काही मंगल कार्याच्या वेळी किंवा काही इव्हन श्राद्ध कार्य किंवा ह्या सगळ्याच प्रकारच्या कार्यात एक तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा हा गीतेतला शेवटचा श्लोक समारोपाच्या वेळी म्हणतात. तसंच 15व्या अध्यायाचं पठण करायचं पण प्रघात आहे. कारण 15व्या अध्यायाचं पठण केल्यावर जर खरोखरच वेळ नसेल आणि तेव्हा श्रद्धायुक्त अंतकरणाने की आता वेळ नाहीये म्हणून 15व्या अध्यायाचं पठण करून करतोय असं जेव्हा परिस्थिती असेल तेव्हा त्याला गीतेच्या पठणाचा लाभ मिळतो असं म्हटलं जातं. तर त्या 15व्या अध्यायातही हा 15वा श्लोक जो आहे त्याच्यात सगळा भक्तियोग ज्ञानयोग हा सगळा त्यात आलेला आहे. तर असा हा महत्वाचा श्लोक आहे. पुन्हा एकदा थोडक्यात त्याचा अर्थ बघू कारण हा महत्वाचा श्लोक आहे की मीच सर्व प्राण्यांच्या हृदयस्थानी राहून म्हणजेच अंतर्यामी राहून कूटस्थ असा माझ्यापासूनच सर्वांना स्मृती, ज्ञान, अपोहनम याची प्राप्ती होते. सगळ्या वेदांचं प्रतिपाद्य हा मीच आहे. वेद सगळे सांगतात की जाणण्यायोग्य कोण जे तत्व आहे ते मीच आहे. पण त्या वेदांचा करता त्याच्यातल्या वेदांताचा करता हाही मीच आहे आणि वेदाद्वारे मला जाणून घेणारा वेद जाणणारा पहिल्यांदा वेद समजले पाहिजेत. वेद समजल्यानंतर ते नेती म्हणून जिथपर्यंत पोहोचवतात त्याच्यानंतर आत्मतत्व समजणं हे ज्याला समजतं तोही मीच आहे. म्हणजे वेद जाणणारा वेदविद पण मीच आहे. आता पुढे सांगतायत की एक रूपक उपनिषदात आलेलं आहे की शरीररूपी वृक्षावर एक जीव आणि शिव नावाचे 2 पक्षी असतात आणि तो जीव नावाचा पक्षी सगळ्या फळांचा कडू गोड फळांचा आस्वाद घेऊन सुखी दुःखी होतं आणि शिव हा पक्षी तटस्थ राहतो. त्याप्रमाणे आता इथे भगवंतांनी तोच विषय वेगळ्या प्रकारे सांगितलेला आहे. 15वा अध्याय 16वा श्लोक. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. द्वाव इमौ पुरुषौ लोके या लोकात म्हणजे ज्या मृत्यू लोकात 2 प्रकारचे पुरुष आहेत.
पुरुष म्हणजे पुरीत राहणारा, म्हणजे शरीरात राहणारा तो पुरुष. आता शरीरात आता हे दोन प्रकारचे इथे दिलेले आहेत. अंततोगत्वा हे दोन म्हणजे एकच हे पुढे कळणार आहे. पण ते जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत त्यांना लाक्षणिक अर्थाने जरी एक असले, तरी आत्ता दिसताना त्यांच्या म अ, अ, प्रकृती त्यांची समजून घेताना ते दोन अशा ह्यानी भगवान सांगतायत. तर ते कोण आहेत ते इमौ द्वौ म्हणजे दोन प्रकारचे कोणते कोणते ते? तर नाशवंत असा एक पुरुष आहे आणि अ, अविनाशी असा एक पुरुष आहे. अ, आता नाशवंत जो पुरुष आहे त्याचा अर्थ जीवात्मा म्हणजे इंद्रिय सहित अंतःकरण तत्व हा तो नाशवंत जीव सांगितलाय. पण तो नाशवंत जीव खरा तर वेगळा नाहीये कारण अ, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे अंतःकरण तत्वाचे 4 भाग आहेत आणि इंद्रिय ही नाशवंत आहेत. पण ती कार्यरत आणि चेतन वाटतात कारण सच्चिदानंदावर त्यांचा अध्यास आहे. त्याच्याशिवाय यांचा अध्यास न होता कुटस्थ, तटस्थ रूपाने, साक्षी रूपानेही तो परमात्मा राहिलेला आहे. तर त्यामुळे अ, हे 2 रूप म्हणजे कसं झालं? 2 पुरुष म्हणजे कसं झालं? आहे तो एकच पुरुष, पण एकदा त्यांनी या मायेचं घोंगडं घेतलंय आणि एके ठिकाणी त्या घोंगड्याशिवाय तो वेगळा आहे. असं एकाच वेळी ती 2 रूपांनी तोच परमात्मा आहे हे सांगतायत. त्यातलं पहिलं रूप हे भासमान आहे आणि दुसरं जे आहे ते वास्तविक रूप आहे. म्हणून तत्त्वमसी याचा अभ्यास करताना, त्वम पदार्थाची शुद्धी करताना आपल्या मी जो आहे त्या मीचा शोध घेताना जो नाशवंत भाग आहे तो बाजूला करता यावा आणि अक्षर जो कुटस्थ परमात्म तत्व आहे तिथपर्यंत पोहोचून ते सच्चिदानंद आहे आणि व्यापक असा जो परमेश्वर आहे त्याचं सर्व साक्षीत्व वगैरे हे गुण म्हणजे सर्व समर्थ असणं, सर्व शक्तिमान असणं हे गुण बाजूला ठेवल्यावर जे उरतं ते पण सच्चिदानंद अशा दृष्टीने आपण एक आहोत हे हा तत्वविचार जेव्हा होतो तेव्हा हे 2 जीव न राहता एकच जीवच आहे होतो. पण आता ज्या परिस्थितीत अर्जुन आहे त्या हिशोबाने पहिल्यांदा त्यांना क्षर आणि अक्षर हे जरी चेतन भाग वाटला म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेकात इदम म्हणतोय ते शरीर आहे वगैरे सांगितल्यानंतर असंही होऊ शकतं का बुद्धीनी विचार करताना त्याला नेहमीच आपण ही माझी बुद्धी म्हणत नाही, हे मी विचार करतोय असं म्हणतोय. त्यामुळे तिथला फरक जाणवायला हे 2 वेगवेगळे पुरुष आहेत असं भगवान व्यवहार करतात. आता अ, हे तर 2 पुरुष झाले या शरीराच्या आत अ, आणि अ, त्या 2 पुरुषात च्या बाबतीत पुढे काय सांगतात, की जे क्षरः सर्वाणि भूतानी म्हणजे सगळे जे भूत आहेत म्हणजे शरीरासकट जे आलेले आहेत आणि त्यातला जो जीवात्मा आहे तो नाशवंत आहे. जीवात्मा शरीरापेक्षा जास्त टिकतो. मुक्तीपर्यंत तो टिकतो. मुक्ती होते तेव्हा जीवात्म्याचा नाश होतो म्हणजे आत्मतत्व तसंच राहतं. पण मन, बुद्धी आणि इंद्रिय ही नाहीशी होत आहेत. तर त्यामुळे तोही कधी ना कधी नाश होणार आहे. क्षरः सर्वाणि भूतानी. पण कूटस्थ जे तत्व आहे ते निर्गुण, निराकार आणि कशाचाही लेप नसलेलं. त्यामुळे ते सच्चिदानंद तत्व. ते कूटस्थ जे आहे ते अविनाशी आहे असं सांगितलेलं आहे. आणि आता पुढे सांगतायत. या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग म्हटलेलं आहे. त्या पुरुषोत्तम कसा आहे याची इथे अ, 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 व्याख्या किंवा त्याचं लक्षण भगवान सांगणार आहेत, की आपण अद्वैत तत्वज्ञान म्हणतो तसं भक्ती मार्गातले संत महात्मे हे विशिष्टाद्वैत मानतात. विशिष्टाद्वैत म्हणजे अ, अ, आणि तोच खरा एक मार्ग कसा आहे खऱ्या पण
अद्वैत तत्वज्ञानाचाही अर्थ तोच आहे. अद्वैत कसं आहे, की मी हे शरीर आणि माझ्या वासना आणि तो परमेश्वर एक आहे असं नाही. माझ्या शरीरातलं वासना तयार करणारं जे मन आहे ते बाजूला ठेवली, इंद्रिय बाजूला ठेवली आणि त्यात मग ते उरतं ते सच्चिदानंद एक आहे. त्यामुळे शब्दशः अर्थ नाहीये. लक्ष्यार्थाने तत्वमसी याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी काही लक्षणंही सांगितलेल्या आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो, की अ, गंगेवर गोठा आहे, म्हणजे गंगेच्या पात्रावर नाही, त्याच्या काठ्यावर आहे, असा अर्थ घेतो. किंवा माझ्या मित्राचं घर त्या रस्त्यावरच आहे. आता रस्त्यावर म्हणजे कोण म्हणेल का असं कसं रस्त्यावर घर असेल? मग गाड्या त्या अ, त्या घराच्या वरून जाणार का? असं म्हणत नाही. कारण रस्त्यावर घर म्हणजे रस्त्याच्या बाजूला. हे हे जे समजणं याला जहल लक्षणा म्हणतात. म्हणजे वाक्यार्थ, वाच्यार्थ जो आला, तो सोडून वेगळाच अर्थ घेणं, याला जहल लक्षणा म्हणतात. पण त्याच्यात मूळ जो अर्थ आहे तो बाजूला टाकला जातो. त्यामुळे ती जहल लक्षणा जी आहे, ती परमेश्वर तत्वमसी या वाक्याला लावली, तर त्या वाक्याचा अर्थच उरत नाही. तत्वमसी म्हणजे म्हणजे तू परमेश्वर नाही असं कोणी म्हणू शकेल. म्हणून जहल लक्षणा तत्वमसीला लागत नाही. दुसरी आली अजहल लक्षणा. याचं लक्षण कसं करतात, की समजा शर्यतीत बरेच घोडे आहेत आणि त्यातला एक लाल घोडा आहे. काही लाल आहे, काळा आहे, एक पांढरा चॉकलेटी असं जे काय असेल ते. तर आपण म्हणतो, "अरे, अरे, अरे! तो पांढरा मागे पडला, तो लाल पुढे गेला." आता लाल हे रंगवाचक जरी असलं, तरी त्याच्या सकट ज्याचा रंग लाल आहे, त्या सगळ्या घोड्याला आपण देतो. म्हणजे जहल लक्षणाला त्यावेळी व्यतिरेक झाला म्हणजे तो मूळ अर्थ बाजूला केला. इथे मूळ अर्थासकट अजूनही काही धरलं गेलं, अशी अजहल लक्षणा झाली. आता अजहल लक्षणा ही तत्वमसी समजायला किंवा तो कुटस्थ म्हणजेच अक्षर परब्रह्म आहे हे समजायला जशी त्या तशी पुढे पडत नाही. कारण मग पूर्ण जीव जसा आहे तसा आणि पूर्ण ईश्वर जसा आहे तसा याचं ऐक्य होईल. तर तेही शक्य नाही. त्यामुळे जहल लक्षणेंनी जो पूर्ण त्याग सांगितलेला आहे, तेही इथे लागू होत नाही आणि अजहल लक्षणेंनी सर्वसमावेशक पण सांगितलेलं आहे, तेही होत नाही. म्हणून तत्वमसी या शब्दात या ब्रह्मवाक्याचा अर्थ करताना जहल लक्षणा वापरतात. म्हणजे भाग काही भागापुरती जहल लक्षणा आणि काही भागापुरती अजहल लक्षणा. म्हणजे कसं, आता आपण समजा म्हटलं, शिवाजी राजा हा माझा शिवाजी राजा हा सिंहासारखा आहे. आता सिंहासारखा शिवाजी राजा आहे म्हटल्यावर कोणी असं म्हणतं का, की म्हणजे काय शिवाजी राजांना आयाळ आहे का, शेपटी आहे का? ते डरकाळी मारतात का? तर नाही. तिथे आपण काय करतो, की जे शरीरासंबंधी भाग आहेत, अ, सिंहाचं शरीर आणि मनुष्याचं शरीर, हा भाग बाजूला ठेवला. तिथे जहल लक्षणा वापरली आणि मग त्यांचा जो पराक्रम आहे आणि निडरपणा आहे, तिथे अजहल लक्षणा. अशी जहदज लक्षणा वापरून आपल्याला हे कळतं, की पराक्रमाच्या बाबतीत, धैर्याच्या बाबतीत शिवाजी राजा आणि सिंह यांच्यात एक एक ऐक्य दाखवलं गेलेलं आहे. तसं इथे जहल लक्षणा वापरून तो कूटस्थ हेच अक्षर आहे परमात्मा, अविनाशी तत्व आहे. अ, हे सांगता येतं. म्हणून सुरुवातीला 2 पुरुष सांगून मग त्याचं ऐक्य दाखवलेलं आहे शरीराच्या आत. पण हे जरी असलं तरी साध्या जीवाच्या आत अ, मायेत अडकलेला हा जो भाग येतो, जो आभास असतो, तो परमेश्वराला कधीच नाही. त्यामुळे तो परमेश्वर आहे, तो ह्या दोन्ही जे पुरुष सांगितलेले आहेत, की अ, इंद्रियांच्या, मनाच्या द्वारे चालवला गेलेला अ, चालवला जातोय किंवा चालतंय असं भासणारं चैतन्य आणि तटस्थ चैतन्य ह्याच्यापेक्षाही तो उत्तम पुरुष परमात्मा परमेश्वर जो भगवान श्रीकृष्ण आहेत ते वेगळे आहेत.
हे अर्जुनाला आता समजावून देतात 17व्या श्लोकात. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. उत्तमः पुरुषः तू अन्यः. आता हे जे दोन पुरुष सांगितलेत याच्यापेक्षा उत्तम पुरुष जो आहे तो वेगळाच आहे. आता कसा वेगळाच आहे की इथे कूटस्थ जरी असला तरी त्याला पुन्हा एकदा सांगतो की हा जो भेद आहे तो जोपर्यंत ज्ञान होत नाहीये तोपर्यंत नाही. ज्ञान झाला तर झाल्यावर तो जीवात्माचं अस्तित्वच राहत नाही. तो उत्तम पुरुषात विलीनच झाला म्हणजे तोही उत्तम पुरुष झाला. पण तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्यात पण ते चैतन्य आहे, परमेश्वरात पण चैतन्य, मग भक्ती वगैरे कशाला पाहिजे, मी ध्यान करीन आत्मस्वरूपाचं आणि मुक्त होईन. तर तसं नाहीये. भक्तीचं महत्व असं आहे का की उत्तम पुरुष हा कधी त्या मायेत अडकलेलाच नाहीये. माया ही त्याच्या आधाराने निर्माण झालेली आहे आणि त्याचं सर्व व्यापकत्व त्यांनी रूप गुण जरी घेतले तरी त्यात काहीही कमी होत नाही. त्याचा जीवात्म्यासारखा अध्यास नाहीये त्याला. तो लीलाविलास आहे. हे यातनं समजून घेता येतं. त्यामुळे हा श्लोक भक्ती मार्गाच्या जी प्रतिष्ठा आहे ते वर्णन करणार आहे. ज्ञानाच्याही पलीकडे भक्ती मार्ग कसा आहे हे या श्लोकांद्वारे कळतं. ज्ञानाने फक्त कुटस्थ मी सच्चिदानंद आहे इथपर्यंत पोहोचलं, पण वासुदेवच सर्वम इथे इथपर्यंत जायला हे 17व्या श्लोकाचं महत्व आहे. कारण हा परमात्मा नुसतं आत्मज्ञान झालं इथपर्यंत नाहीये. आत्मज्ञानाच्या अवस्थेत जगाचा कारभार पण चालतोय, सर्वव्यापी पण आहे, भक्त वत्सल पण आहे आणि तरी सर्वापासून अलिप्त आहे. ही स्थिती काही वेगळीच आहे. ती त्या परमात्म्याची आहे, उत्तम पुरुषाची आहे. म्हणजे हा उत्तम पुरुष हा या दोन्हीपेक्षाही वेगळाच आहे आणि तो सर्व लोकात तिन्ही लोकात प्रवेश करून यो लोकत्रय आविष्य आवेश होणे म्हणजे त्यात शिरणे. तर या तिन्ही लोकात प्रवेश करून आता हा पण एक व्यवहार सांगाय करता प्रवेश करायला आधी बाहेर होता मग आताला असं नाही. तो आहे तिथेच आहे आणि त्याच्यावर हे तीन लोकांचा अध्यास झालेला आहे. पण तो या तिन्ही लोकात राहून म्हणता येईल सर्वांचं भरण पोषण तो करतो आहे. आणि म्हणूनच त्याला त्या अविनाशी अशा अव्यय अशा तत्वाला ईश्वर म्हणजे परमेश्वर असं म्हटलेलं आहे. परमात्मा असं त्याला म्हटलेलं आहे. उदाहृत म्हणजे उदाहरण देणं म्हणजे म्हणणं, त्याला तसं संबोधन केलेलं आहे. आता 18वा श्लोक. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यस्मात् क्षरम अतीतोऽहम् अक्षराद अपि च उत्तमः. म्हणजे हा असा जो मी आहे तो या नाशवान जो सगळ्यात जड पदार्थ आहे, जड वर्ग किंवा क्षेत्र ज्याला आपण म्हणतो त्याच्या ही पलीकडचा आहे. त्या क्षेत्राच्या आत बाहेर जरी राहिला तरी तो त्याच्याही पलीकडचा खरा आहे आणि तो या अविनाशी जे कुटस्थ जे सांगितलंय त्या ते कुटस्थ जोपर्यंत त्याला मनबुद्धी अहंकार आणि सगळ्या इंद्रियांचा अध्यास आहे म्हणजे जीवात्मा अशा रूपात जोपर्यंत आहे त्याच्यापेक्षा हा परमात्मा जो आहे तो उत्तम आहे आणि त्यामुळेच तो सर्व काळात सर्व वेदांनी सांगितल्याप्रमाणे तो
पुरुषोत्तम अशा दृष्टीने तो प्रसिद्ध आहे. अतोस्मी लोके वेदेच म्हणजे असा लोकात आणि वेदांमध्ये सुद्धा अ, आता अस्मी म्हणजे आहे काय प्रथित पुरुषोत्तमा म्हणजे प्रथित यश आपण म्हणतो म्हणजे प्रसिद्ध असा पुरुषोत्तम या नावाने ह्याला हा हे तत्व किंवा मी प्रसिद्ध आहे असं म्हणतो. आता हे ज्याला कळत नाही आणि ज्याला कळतं त्यांच्याबद्दल भगवान 19व्या श्लोकात सांगतात यो माम एवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत यो माम एव यो माम एवम असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम जो सम्मूढ म्हणजे मूढ म्हणजे सम म्हणजे मूढतेसहित असा तो अ, अ, बद्ध जीव त्याच्या विरुद्ध असम्मूढ म्हणजे ज्ञानी पुरुष हा माम म्हणजे मला अशा प्रकारे पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सगळ्या प्रकारे त्याला ज्या प्रकारे करता येईल त्या प्रकारे सतत परमेश्वरालाच वासुदेवालाच भजतो. मग त्या ज्ञानी महात्म्याचं चालणं हीच प्रदक्षिणा होते, बोलणं हेच वेदवाक्य होतं, त्याचं निजणं हीच समाधी होऊन जाते. कारण तो सतत त्या वासुदेवाचा अनुसंधानात त्याच्याशी संलग्न असा योग युक्त असा तो राहतो. आता भगवान अर्जुनाला सांगतायत की हे अतिशय गुह्य असं ज्ञान मी तुला दिलेलं आहे. आणि हा आता शेवटचा श्लोक आला 15व्या अध्यायाचा 20वा श्लोक इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. आता 19व्या श्लोकात आणि 20व्याही श्लोकात भारत म्हणून सांगितलेलं आहे कारण ही कुलपरंपराच अशी आहे भरतराजापासून निर्माण झाली की त्याच्यात एकापुढे एक राजे सगळे ते पूर्ण कर्मानुष्ठान करून नंतर वेदमार्गांनी जो क्षात्रधर्म आहे तो पाळून वानप्रस्थाचा स्वीकार करून भगवंताची भक्ती करून त्याच जन्मात किंवा एखाद दोन जन्मात जसं भरतराजाचं उदाहरण आहे परमेश्वरापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून याही श्लोकात अर्जुनाला ते भारत म्हणून म्हणतात. त्याच्याबरोबर ते आधी पहिल्या वाक्यात मया नघ मय आनघ इथे गुह्यतमम शास्त्रम इदमुक्तम मया नघ म्हणजे मी हे गुह्यतम असं शास्त्र जे आहे ते मी तुला सांगितलेलं आहे. तुला म्हणजे कोणाला अनघ अनघ निष्पाप अशा तुला मी सांगितलेलं आहे. भारता म्हणजे अर्जुन. आणि एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात कृतकृत्यश्च भारत. याचं नीट ज्ञान करून जो बुद्धिमान जीव करून घेतो तो कृतकृत्य होऊन जातो. कृतकृत्य याचा अर्थ ज्याचं जे काय कर्तव्य आहेत ते करून झालेत म्हणजे काही केलं पाहिजे हा जो रजगुण आहे तो संपला सगळा. सात्विक कामं नको, राजस नको, तामस नको. प्रारब्धाने शरीर चाललंय, मन चाललंय ते चालू ठेवून आत्मस्थितीत सतत तो राहतो. अशा अवस्थेला कृतकृत्य अवस्था म्हणतात. असा ह्या गुह्यतम ज्ञानाला नीट जाणण्याने कृतकृत्य अवस्था प्राप्त होते असं अर्जुनाला भगवंत सांगतात. 20वा श्लोक झालेला आहे. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग अध्याय इथे समाप्त होते. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. 15वा अध्याय
झालेला आहे. या 15व्या अध्यायाचं थोडेसे धावती आपण एक नजर मारू ह्याला, आणि मग 16व्याला वेळ उरला तर आज एखादा श्लोक किंवा मग उद्यापासून सुरुवात करू. तर या 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ह्या पूर्ण सृष्टीचं लक्षण सांगण्यासाठी ऊर्ध्वमूल अधशाखा अशा वृक्षरूपाने भगवंतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या ऊर्ध्वमूल म्हणजे त्याचे उत्पत्ती जे ते ऊर्ध्व म्हणजे सच्चिदानंद रूपापासून झालेले. ऊर्ध्व याचा अर्थ श्रेष्ठ या अर्थाने आहे. आणि मग अधोशाखा म्हणजे त्याची सृष्टीचा सर्ग जो झाला, म्हणजे सृष्टी निर्माण होताना त्याची अधोगती होत 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 तो सगळ्या संसार रूपाने तो नटला. ते जरी झालं तरी त्याची पानं रूपाने जे वेद आहेत त्या रूपाने तो पुन्हा आपल्या मुळांचं पोषण, जसं सूर्याचे किरण घेऊन त्याच्यापासून अन्न पानं बनवतात ते मुळापर्यंत जातं, तसंच ही वेदरूपी जी पानं आहेत ते पुन्हा त्या वृक्षाच्या मुळापर्यंत, मुळाला शक्ती देतात, म्हणजे मुळाचा प्रकाश करून पुन्हा मूळ स्वरूपापर्यंत आपल्याला नेऊ शकतात. आणि ते होण्यासाठी असंगत शस्त्रचा वापर करून त्या वृक्षाला छेद केला तर पुन्हा मूळ पदापर्यंत जाऊ शकतो आपण. ते मूळ पद म्हणजे काय? तद्धाम परमम मम यद गत्वा न निवर्तन्ते, म्हणजे जिथे गेल्यावर परत यायला लागत नाही. एकदा ज्ञान झालं की पुन्हा अज्ञान शिवत नाही. मुक्ती झाली, मग ती एकदा मुक्ती झाल्यावर त्या माणसाने बाह्य दृष्टीने काही केलं तरी त्याचा संबंध येत नाही. मग त्या पदाची, सच्चिदानंद पदाचं वर्णन करतायत. आणि त्या पदापर्यंत कोण जातो, त्यांची स्थिती कशी असते हे सांगताना निर्माण मोहा जितसंग जोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर गच्छत्य मूढा पदमव्ययंतत, अशा त्याची लक्षणं सांगतात. आणि ते धाम कसं आहे, तिथे सूर्याचा प्रकाश नाही, शशांकाचा प्रकाश नाही, कारण सूर्य शशांक यांना प्रकाश देणारच आत्मरूप तिथे स्वयंप्रकाशित तिथे असतं हे भगवान सांगतात. आणि मग जीवांची लक्षणं सांगतात की माझेच अंश असले तरी या प्रकृतींमुळे जो मन आणि मनासकट 6 इंद्रिय याचा जो संघात आहे त्याच्यामुळे प्रकृतीच्या कडे आकर्षिले जातात. आणि मग विविध इंद्रिय श्रोत्रचक्षु याच्या या पंच इंद्रियांनी उपभोग घेत मन त्या विषयातच अडकून राहतं. आणि त्यामुळे मृत्यू होऊन तो जीव दुसरीकडे जातो, हे सरळ मृत्यू होतोय, जन्म होतोय हे सरळ सरळ दिसत असतानाही मूढाला त्याचं खरं त्यातलं मेख किंवा तत्व कळत नाही, पण ज्ञानाला कळतं असं भगवान सांगतात. आणि पुढे त्यामुळे अज्ञानी जे असतात, जे अशा पद्धतीने तत्व जाणत नाहीत, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. पण जो कृतात्मानं म्हणजे इंद्रिय मनावर ज्यांनी संयम मिळवलेला आहे, अभ्यासेन तु कौंतेन वैराग्येण तु गुह्यते, याप्रमाणे तोच नीट पद्धतीने त्या तत्वाला जाणू शकतो. आणि मग पुढे सांगतात, जसं सूर्याच्या तेजाने जग प्रकाशित होतं, तर तसंच आत्म्याचा प्रकाश, माझा प्रकाश झाल्यावर सर्वच प्रकाशित होतं, म्हणजे सर्वत्रच आत्मरूप दिसायला लागतो. आणि या सूर्यचंद्रालाही प्रकाश माझाच आहे किंवा अग्नीलाही हे सांगेल. मग मी औषधी पुष्ट करायला चंद्र होतो किंवा वैश्वानर होऊन अन्नपचन करतो, हे सगळं सांगतात भगवान. आणि मग 15व्या श्लोकात महत्वाचा सिद्धांत सांगतात की सगळ्यांच्या हृदयस्थानी सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, असा मी राहून स्मृती, ज्ञान, अपोहनम हे सगळं देणारा मीच आहे. सर्व वेदांचा प्रतिपाद्य, वेद तयार करणारा, वेद जाणून मला जाणून घेणाराही मीच आहे, हे सगळं भगवान 15व्यात सांगतात. पुढे 16व्यात
दोन पुरुषाची कल्पना सांगतात, की ही पुरुषांची कल्पना अशा करता आहे, की आपण विचाराच्या मार्गाने पहिल्या पुरुषाच्या स्थानापासून दुसऱ्या पुरुषाच्या स्थानावर यायला हे दोन वेगवेगळे सांगितल्यावर ते सोपं जाईल. म्हणजे एक पुरुष या सगळ्यात अडकलेला आहे, तर दुसरा पुरुष याच्यापेक्षा तटस्थ आहे. हे कळल्यावर तो खरा मी आहे असा जर विचार केला, तर तो तटस्थपणा आणायला सोपा जातो. या दृष्टीने भगवान ती उदाहरणं देतात. आणि उत्तम पुरुष हे जरी तटस्थ जे कूटस्थ रूप असलं आणि त्यात जरी सच्चिदानंदत्व असलं, तरी त्याच्यापेक्षा उत्तम पुरुष जो सर्वव्यापी परमात्मा षडैश्वर्य गुणसंपन्न आहे, तो वेगळाच आहे हे सांगतात. आणि तो वेदप्रतिपाद्य असा पुरुषोत्तम, वेदांनी ज्याला पुरुषोत्तम म्हटलेलं आहे, अ, असा तो परमात्मा आहे हे पुढे सांगतात. आणि मग मूढ लोक हे जाणू शकत नाहीत. पण अमूढ जो आहे, यो माम एव असम्मूढो, जो या मला पुरुषोत्तमाला जाणतो, तो सतत माझी म्हणजे वासुदेवाच्या अ, पूजेत म्हणजे त्याच्याशी अ, भक्त असा युक्त असा राहून त्याचंच भजन सर्व भावाने करतो. सर्व प्रकारे त्याचे प्रत्येक हालचाल ही योगरूप, भजनरूप होऊन जाते. आणि हे झाल्यावर शेवटच्या श्लोकात भगवान सांगतात, की हे सगळं मी गुह्य ज्ञान तुला सांगितलंय आणि या ज्ञानाची बुद्धिमानाने एखादा प्राप्त केली, की तो कृतकृत्य होतो म्हणजेच मला येऊन मिळतो, मद्रूप होऊन जातो हे भगवान सांगतात. 3च मिनिटं राहिलेत. त्यामुळे 16व्या अध्यायाला आपण उद्या सुरुवात करू. पण पहिला श्लोक म्हणून थांबू आपण. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्. दैवी संपत्तीमध्ये अभय हा पहिला गुण सांगितला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा बरेच लोकांना प्रश्न पडतो, की आपली प्रगती किती झाली? साधन मार्गात आपण किती आहोत? हे कळण्यासाठी सर्वात पहिला क्रायटेरिया असा आहे, की आपण निर्भय किती आहोत? अभय आपल्या मनात किती आहे? उद्या काय होईल ही चिंता. चिंता ही भयाचंच रूप आहे. चिंता वाढली की त्याला आपण भय म्हणतो. उद्याची चिंता, मरणाची चिंता, आजारी पडण्याची चिंता, आपले सगळे-सोयरे आजारी पडण्याची चिंता, पैसा जाण्याची चिंता, ही सगळी जी भीती आहे, ती द्वंद्वातनं येते. निर्द्वंद्व अवस्था जिथे सच्चिदानंदच सर्वत्र आहे, दुसरा कुठे कोणीही नाही. अनसर्टेनिटी दुसरं कोणी असल्यामुळे होते. अनसर्टेनिटी म्हणजे अनिश्चिततेतनं भीती येते. सर्वत्र एकच आत्मस्वरूप वासुदेवच सर्वम असल्यावर भीतीचा प्रश्नच नाही. अशा ह्याने अभय हा पहिला गुण आहे. आपण तो उद्या घेऊ. आता प्रार्थना घेऊन थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.